सोनालीच्या सासूने दिवाळीचं लक्ष्मीपूजन झालं की दुसऱ्या दिवशी तिला माहेरी जाण्यासाठी परमिशन दिली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सोनाली खूप उत्साहात माहेरी जाणार होती. दिवाळीचा तिने बनवलेला फराळ घेऊन ती माहेरी आईकडे निघाली. सोनाली खूप उत्साहाने बसमध्ये बसली आणि बसमध्ये बसल्यावर ती विचार करते की मी तर आईला मी आज येणार आहे म्हणून सांगितलं नाही. ती विचार करते की मी असं अचानक जाऊन आईपुढे उभी राहिली तर आई किती आश्चर्यचकित होईल. माझ्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील आनंद मला पाहता येईल. आणि असं पण सोनालीने आईसाठी गिफ्ट घेतलं होतं आणि तिला ते आईसाठी सरप्राईज द्यायचं होतं. खरं तर सोनालीने तिच्या पगारातून आईला सोन्याचे सुई धागा डिझाईनचे कानातले घेतले होते. स्वतःच्या कमाईतून आईसाठी तिने काहीतरी घेतलं होतं. त्यामुळे तिला खूप समाधानी वाटत होतं. सोनालीचं शिक्षण झाले की चांगलं स्थळ मिळालं म्हणून लगेच लग्न झालं. त्यामुळे स्वतःच्या कमाईतून आईला काहीतरी घ्यायचं हे राहूनच गेलं. लग्न झाल्यावर सोनालीचे पहिले सण तिच्या आईने खूप उत्साहात केले. प्रत्येक सणाला तिच्या आईने तिच्यासाठी सुंदर सुंदर साड्या आणल्या. सोनालीची आई एवढ्या छान साड्या खरेदी करत होती की सगळेच त्या साडीची तारीफ करून थकून जात नव्हते. सोनालीची आई साडीची एवढी चांगली चॉईस करते परंतु कधी स्वतःसाठी साडी खरेदी करत नाही. नेहमीच इकडून तिकडून मामाकडून आजीकडून आलेल्या साड्याच सोनालीची आई घालते आणि चांगल्या चांगल्या साड्या ती सोनालीला देऊन टाकते. सोनालीने तिच्या लग्नाच्या बस्त्याच्या वेळेस जबरदस्तीने सोनालीने तिच्या आईला साडी घ्यायला सांगितली होती. जेव्हा सोनालीला लग्नाच्या वेळेस सोनं घ्यायचं होतं त्यावेळेस सुद्धा तिच्या आईने स्वतःसाठी सोनं घेतलं नाही. एवढेच नाही तर तिचं कानातलं तुटलं होतं पण तिने ते कानातलं व्यवस्थित करून आणलं नाही. तर ते कानातलं तिने गपचूप विकून टाकले आणि ते पैसे आईने गपचूप वडिलांपाशी लग्नासाठी दिले आणि स्वतःने नकली कानातले घातले. पण सोनालीच्या लग्नाला आता 1 वर्ष होऊन गेले तरी पण तिच्या आईने तिच्यासाठी कानातले घेतले नाही. सोनाली विचार करते की नवरा मला पैसे देऊ शकला असता परंतु मला माझ्या कमाईतून माझ्या आईसाठी काहीतरी घ्यायचं होतं. नोकरी जशी तिला लागली तसं तिने तिच्यासाठी काही खर्च केलं नाही कारण का तिचा नवरा तिची हौस पूर्ण करत होता आणि घरात सासू सासरे पण तिला पैशाबाबत काहीच विचारत नव्हते. सोनालीने एक एक करून पैसा साचवून ठेवला होता कारण तिला आईसाठीच गिफ्ट घ्यायचं होतं आणि हे तिचं स्वप्न होतं आणि ते तिचं स्वप्न पूर्ण पण झालं. विचारांच्या धुंदीमध्ये गाव कधी आलं हे सोनालीला कळालंच नाही. लगबगीने सोनाली बसमधून खाली उतरली. तेथून तिचं घर 15 मिनिटाच्या अंतरावर होतं. ती आनंदानेच चालतच घरी निघाली. तिची आई घराच्या बाहेर काहीतरी काम करत होती. तिच्या आईचं अचानक लक्ष सोनालीवर पडलं. आपल्या लेकीला असं अचानक पाहून तिच्या आईचा आनंद गगनात मावत नव्हता. सोनालीने तिचं सरप्राईज बॅगेतच ठेवलं. दुपारी 1 वाजेपर्यंत सोनाली माहेरी पोहोचली होती. दुपारी जेवण झाल्यानंतर मायलेकीच्या खूप चांगल्या गप्पा रंगल्या. दुपारी गप्पा मारायला तर त्या दोघी बसल्या. त्या दोघींना पण संध्याकाळ कधी झाली हे कळालेच नाही. सोनालीला एक भाऊ आहे. कामानिमित्त तो आता शहरात राहतो आणि तो सध्या घरी नव्हता. दिवाळीला फक्त 1च दिवस तो आला आणि गेला कारण त्याचं खूप काम पेंडिंग होतं आणि वडील पण कामासाठी शेतात गेले होते. त्यामुळे त्या दोघीच घरी होत्या. सोनालीची आई संध्याकाळचा चहा बनवण्यासाठी आतमध्ये गेली. तोपर्यंत बाहेर सोनालीचे वडील आले होते. सोनाली अचानकच दारातून बाहेर निघाली. तिचे बाबा तिला पाहून आश्चर्यचकित झाले. आपल्या मुलीला असं अचानक पाहून हसू का रडू हे त्यांना कळतच नव्हतं कारण सोनालीचं लग्न झाल्यापासून ते घर एकदम शांत पडलं होतं. त्यामुळे तिचे बाबा रडायला लागले. सोनालीने जाऊन तिच्या वडिलांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर ते तिघं पण चहा पेत पेत गप्पा मारू लागले. बाबा म्हणाले की बाळा बरं झालं तू आलीस.
आता खऱ्या अर्थाने मला दिवाळी असल्यासारखं वाटेल. जोपर्यंत मुले दिवाळीला येत नाहीत तोपर्यंत दिवाळीची काहीच मज्जा नसते. दुसऱ्या दिवशी सोनालीने कपाट उघडून पाहिलं. सोनालीची नजर आईच्या साड्यांवर पडली. आईकडे जुन्या साड्यांचा खजाना होता. 3-4 साड्या तिच्या चांगल्या होत्या, नाहीतर बाकी सगळ्या साड्या वापर केलेल्या होत्या. सोनालीच्या आईने स्वतःसाठी कधीच साड्या घेतल्या नाहीत. एकदा सोनालीच्या आईला सोनालीच्या वडिलांनी एक साडी, तिच्या मामाने दिलेली एक साडी आणि तिने दिलेली एक साडी, आणि या साड्या तिच्या आईच्या मोलाचा खजिना होता. कधी कुठे कार्यक्रम असेल तर याच साड्या ती आलटून पालटून घालत होती. कारण सोनालीच्या आईला 3 नंदा, 2 भावजया, 2 मोठ्या जावा एवढ्या जणांना वडील करताना तिची आई सोनालीच्या वडिलांची धमछाक पाहत होती. त्यामुळे सोनालीचे आई वडील सगळ्यांसाठी चांगल्या साडी घेत होते, पण मात्र आईला नेहमी दुसरे हलक्याच साड्या आणत होते. कोणी पण घरी आलं तर तिची आई त्यांना साडी दिल्याशिवाय पाठवतच नव्हती. जेव्हा सोनाली शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये होती त्यावेळेस काही फंक्शन असेल, डान्स असेल तर सोनालीची आई तिच्या साड्या तिला नेहमी घालत होती. त्या साड्यांमध्ये सोनाली खूप छान दिसत असायची. एकदा कॉलेजमध्ये पण ती अशीच एक साडी घालून गेली होती. सोनालीची एक मैत्रीण सोनालीला म्हणाली की, सोनाली, तू नेहमी तेच का साड्या घालते? तुझ्या आईकडे दुसऱ्या साड्या नाहीत का? त्यावेळेस सोनालीला खूप वाईट वाटलं होतं. तिला आईचा राग आला होता की ती नवीन साडी का खरेदी करत नाही. पण हळूहळू सोनालीला परिस्थिती समजायला लागली. सोनालीला एक गंमत आठवली की तिची आई तिच्या साड्यांचा कधी सोनालीला फ्रॉक शिवत असायची. सोनालीला तो फ्रॉक अजिबात आवडत नसायचा, कारण तिच्या सगळ्या मैत्रिणी फ्रॉक विकत आणत असायच्या. पण कोणी जेव्हा सोनालीला म्हणाला की, सोनाली, तुझी फ्रॉक खूप छान आहे, दुकानात पण अशी मिळत नाही, तेव्हा मात्र सोनाली खूप खुश व्हायची. पण सोनालीच्या फ्रॉकमुळे तिच्या आईच्या ठेवण्यातील एक साडी कमी झाली होती. पण याचं दुःख तिच्या आईच्या चेहऱ्यावर थोडं पण आलं नाही. आपल्या आईने सगळ्यांचं करता करता स्वतःचा किती त्याग केला हे सगळं आता सोनालीला समजत होतं. आईवडिलांनी शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर चांगलं स्थळ पाहून ऐपत नसताना सुद्धा थाटात लग्न करून दिलं. सोनाली तिच्या आईने तिच्या लग्नाच्या वेळेस सगळे खरेदी करून दिली. तिची आई तिला म्हणत होती की, हे बघ सोनाली, लग्न हे एकदाच होत असतं, त्यामुळे तुला तुझी काय पण हौस करायची असेल ते आत्ताच करून घे. पैशाचं टेन्शन घेऊ नकोस, पैसे उद्या येतील, परंतु लग्न हे एकदाच होणार आहे. सोनालीच्या आईने सोनालीला कधी कमी पडू दिले नाही. मात्र स्वतः काटकसरीने राहत होती, त्यात मोजक्या साड्यामध्ये तिची आई तिचं स्वर्ग सुख मानत होती. त्यानंतर सोनालीने आईची ज्वेलरी पाहिली. आईचे फक्त 1-2 दागिने होते. सोनालीच्या आईने स्वतःसाठी दागिने पण खरेदी केले नाही. सोनालीच्या आईने कालच सोनालीच्या भावाला फोन करून सांगितलं होतं की सोनाली आली आहे, त्यामुळे तिचा भाऊ लगेचच काम पूर्ण करून गावी येणार होता आणि तो आज गावी पोहोचणार होता. सकाळपर्यंत तिचा भाव आला. तो रात्रीच्या बसमध्ये बसला होता. सोनालीने सकाळच्या वेळी मस्त तेल उठणं लावून आंघोळ घातली. भाऊबीज पण चांगल्या प्रकारे साजरा केली. सोनालीच्या भावाने येताना तिला चॉकलेटी कलरची पैठणी आणली होती. त्यानंतर सगळ्यांसमोर सोनालीने तिने आणलेले सुई धागा कानातले तिच्या आई पुढे केले आणि म्हणाली की, मी हे कानातले माझ्या पगारातून तुझ्यासाठी आणले आहेत. हे पाहून तिचे आई खूप खूप खुश झाली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. एका क्षणात त्यांचं मन पण भरून आलं. तिची आई म्हणाली की, स्वतःसाठी काहीतरी करायचं, मला का आणलं? सोनाली म्हणाली की, आई, मला तुझ्यासाठीच काहीतरी घ्यायचं होतं, कारण तू माझ्यासाठी भरपूर काही केलं, तर त्यापुढे या कानातल्याची काहीच किंमत नाही. असं म्हणून सोनालीने तिच्या आईला ते कानातले घातले. त्या कानातल्यामध्ये तिची आई खूप सुंदर दिसू लागली.
आणि हो बाबा, पुढच्या वेळेस येताना तुमच्यासाठी काहीतरी आणणार आहे. तिचे बाबा म्हणाले की माझ्यासाठी काही आणू नको, फक्त आमच्यापाशी येऊन 2-3 दिवस राहा, हेच आमच्यासाठी भरपूर झालं. दिवसभर राहून संध्याकाळच्या बसने तिचा भाऊ अजून माघारी गेला, कारण त्याला भरपूर काम होतं. 5 दिवसानंतर सोनाली सासरी जाणार होती. सासरी जाण्याची सगळी तयारी तिच्या आईने केली. तिला सासरी नेण्यासाठी दिवाळीचा फराळ ताजा आणि फ्रेश पहाटे उठून तिच्या आईने बनवला होता. जायच्या वेळेस तो फराळ तिची आई तिच्या बॅगेमध्ये भरते. सोनाली आईला म्हणते की आई, किती सामान देत आहे. येताना मी फक्त एकच बॅग घेऊन आली होती, परंतु आता 2-2 बॅगा झाल्या आहेत. तिची आई म्हणाली की असू दे ग, या सगळ्या वस्तूमध्ये माझं प्रेम आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे सगळं काही तुला देणार आहे. त्यानंतर कोण देईल का नाही हे सांगता येत नाही बाळा. त्यामुळे मी आहे तोपर्यंत तुझी हौस पूर्ण करणार आहे. सोनाली रडत म्हणाली की आई, असं का बोलतेस? आणि त्यानंतर दोघी पण एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या. त्यानंतर जायच्या वेळेस तिची आई तिची ओटी भरते आणि तिची आई तिच्यासाठी आणलेली साडी तिला देते. पण सोनाली म्हणते की मला ही साडी नाही पाहिजे, मला तुझ्या ज्या साड्या आहेत त्यातील एक साडी पाहिजे आहे. आई म्हणाली की वेडी आहेस का? तुझ्यासाठी बाबांनी ही साडी आणली आहे आणि तू मला माझी साडी मागत आहेस? सोनाली म्हणाली की हो आई, मला तीच साडी पाहिजे आहे. सोनालीच्या हट्टामुळे तिच्या आईने तिच्या साड्यापैकी एक चांगली साडी काढून तिला दिली आणि सोनाली म्हणाली की ही नवीन आणलेली साडी आजपासून तुझी झाली आणि ही साडी जुनी माझी झाली. त्यानंतर तिचे वडील बस स्टँडपर्यंत तिला सोडवायला आले. बस येण्यासाठी अजून अर्धा तास बाकी होता, म्हणून तिचे वडील तिला कोल्ड्रिंक्सच्या दुकानात घेऊन जातात आणि तिचे बाबा तिच्यासाठी मस्तपैकी मँगो मस्तानी ऑर्डर करतात आणि स्वतःसाठी लस्सी ऑर्डर करतात. बाबाला माहीत होतं की सोनालीला मस्तानी आवडते, त्यामुळे तिच्यासाठी त्यांनी घेतली होती. दोघे पण गप्पा मारत मारत मँगो मस्तानी आणि लस्सी संपत होते. सोनाली बाबाला सांगत होती की काळजी घेत जावा, वेळेवर जेवण करत जावा. पण तोपर्यंत बस येण्याची वेळ झाली. ते दोघे पण पटकन बसपाशी आले. तिच्या बाबाने तिच्या बॅगा बसमध्ये आणून ठेवल्या आणि सोनाली तिच्या सीटवर जाऊन बसली. तिचे वडील खिशातून काही पैसे काढतात आणि सोनालीच्या हातात ठेवतात. सोनाली पैसे घेण्यासाठी मनाई करत होती, परंतु तिचे बाबा म्हणाले की घे ग, माझा आशीर्वाद आहे. त्यानंतर सोनाली पैसे घेते. बस सुरू होते. तिचे वडील बसमधून खाली उतरतात. खिडकीतून अजून एकदा सोनाली बाबाला म्हणते की तुमची आणि आईची काळजी घ्या आणि बाबाला बाय म्हणते. बाय म्हणताना सोनाली आणि तिच्या वडिलांच्या पण डोळ्यात पाणी येते. सोनाली सासरी पोहोचते आणि सगळ्यात पहिल्यांदा आईला आणि बाबाला फोन करून मी सासरी पोहोचली आहे म्हणून सांगते. सोनालीची कथा आपल्याला शिकवते की खरा आनंद, प्रेम, समाधान आणि जीवनाची खरी किंमत हे आईबाबांच्या प्रेमात, कुटुंबाच्या साथीत आणि छोट्या छोट्या प्रेमळ प्रयत्नात आहे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.